चला स्टार्ट करा. कोण करतं स्टार्ट? कोण मी चालू करू करतं? सर. हा बोल ना. मी कर कॅमेरा पण ऑन ठेव, मला दिसू दे, तुझा चेहरा दिसू दे. गेले हॅलो, हा सर. बोल ना. माझं नाव अर्चित राजाराम पाटील आहे कुठे आणि मी राहतो ते पण सांग. 6वीत आहे. हा मी 6वीत आहे आणि माझं नाव अर्चित राजाराम पाटील आहे. आणि कुठे राहतो ते पण सांग, केलं सगळ्यांना समजू दे. मी कोल्हापुरात खुपिरे नावाच्या गावात राहतो. ओके. आणि कोण बाकीच्याने पण सांगा. तू म्यूट हो अर्चित. सर मी सांगू. हा बोल ना. माझं नाव वेदक विनय खुचरे आहे. मी इयत्ता 6वीत आहे. मी कणकवलीमध्ये राहतो. ओके. तिसरा अनम्यूट हो केले. तिसरा कोण आहे तो? अनम्यूट हो केले तू. हा ओके. सर मी बोलू? हा बोल ना. माझं नाव रुद्र संतोष तोडणकर आहे. मी 6वीत शिकतो आणि मी प्रभादेवीला राहतो. ओके. अजून आपले स्टुडंट येणार आहे, पण आज काहीतरी थोड्याना प्रॉब्लेम आहे. लक्षात येते ना. मी टोटल 12 लोकांनी फी भरलेली आहे. अजून 3 काय होते, त्यांचा टायमिंगचा प्रॉब्लेम होतोय. त्यामुळे 15 ते 18 विद्यार्थी आपले होतील. ओके. आणि सगळे छोटे छोटेच आहेत. ओके. तर आपण स्टार्ट करूया. ओके. तर पहिली गोष्ट आपण काय करणार आहोत, एकदम बेसिक पासून करणार आहोत सुरू. तुम्हाला काहीच माहित नाही असं करणार आहोत. तुम्ही प्रोग्राम शब्द ऐकलाय का किंवा? हॅलो, प्रोग्राम शब्द ऐकलाय का? मेन काय करायचंय, बोलायचंय. ओके, बोलायचंय. हो. हा ओके. प्रोग्राम शब्द ऐकलाय का? हो सर. कुठे Yes, ऐकलाय sir. प्रोग्राम शब्द? कुठे ऐकला? कम्प्युटरच्या लँग्वेजेस मध्ये. कॉम्प्युटरचं मला सांगू नका. आणि कुठे ऐकला नाही प्रोग्राम शब्द? कॉम्प्युटर मध्ये मी सांगणार आहे प्रोग्राम म्हणजे काय ते, पण तुम्ही शब्द आणि कुठे ऐकला नाही प्रोग्राम? अर्चित नाही ऐकला? हा युट्यूब वरती बघितलेलं. युट्यूब वरती बघितलेला प्रोग्राम आणि शब्द कुठेच ऐकला नाही तुम्ही? तुम्ही असं केव्हा कोणाला सांगता की नाही रे, की आज माझ्या घरी प्रोग्राम आहे म्हणून सांगता? ऍक्च्युली काय असतं, असं सांगतो तेव्हा काय असतं ऍक्च्युली? हॅलो, आपल्या घरी काहीतरी ओकेजन आहे. ओके. प्रोग्राम असतो आपल्या घरी, कार्यक्रम असतो. म्हणजे काय असतं ऍक्च्युली, काय करतो आपण? चला आपण बर्थडेचा प्रोग्राम बघूया. बर्थडे सगळे साजरे करतात? येस सर. ओके. मी बर्थडे प्रोग्राम कसा साजरा करणार बघा. मी काय करणार, पहिल्यांदा सगळ्यांना केक कापून वाटणार. ओके. सगळ्यांना काय देणार, खायला वगैरे देणार. ओके. आणि नंतर काय करणार सांगा, सगळे मला हॅपी बर्थडे करणार. ओके. असा प्रोग्राम करूया आपण काय, आणि वेगळ्या प्रकारे करूया. तुम्ही कसा करणार बर्थडे, कसा करणार तुम्ही? हॅलो, बर्थडे कसा करणार साजरा? चला नाहीतर एक सिंपल घेऊया प्रोग्राम आपण. आपण काय करूया, एकदम 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 सिंपल प्रोग्राम बघूया. मला घरी चहा बनवण्याचा प्रोग्राम बनवायचा आहे. चहा बनवायची आहे घरी. तर तुम्ही काय करणार? चहा बनवायची असेल तर काय करणार तुम्ही? चहा केव्हा बनवली तुम्ही तुमच्यापैकी कोणी? येस हॅलो, सर. काय करणार? पहिलं पाणी घेणार. ओके. त्याच्यामध्ये चहा पावडर आणि साखर टाकणार आणि त्याला ओके. उकळवणार आणि ओके. गाळून दूध ओतणार त्याच्यात. दूध घालणार. ओके. मी काय करतो बघा, मी असं करतो पहिल्यांदा मी काय करतो सांगा. एक टोप घेतो, भांड घेतो, गॅस पेटवतो, गॅसवर ठेवतो, गॅस चालू करतो. ओके. 5 मिनिटं झाली की त्याच्यामध्ये साखर आणि पावडर घालतो. आणि 5 मिनिटं झाली की त्याच्यामध्ये पाणी घालतो. माझी चहा तयार होईल. बरोबर का नाही? हॅलो, हा होईल. होईल असं सगळ्यांनाच वाटतं. हा. मी काय सांगतो ऐका बघा. मी काय घेतलं, एक टोप घेतला, भांड घेतलं, गॅस पेटवला,
गॅसवर टोप ठेवला, 5 मिनिटं झाली की त्याच्यामध्ये साखर आणि पावडर घातली आणि 5 मिनिटं झाली की त्याच्यात पाणी घातलं आणि 2 मिनिटांनी मी त्याच्यात दूध घालतो. आपली चहा रेडी होईल. नाही सर. नाही कशाला सर. नाही होणार? हा? सर. कशाला नाही होणार? कारण त्या साखरचा आणि चहा पावडरचा कोळसा होणार आधीच जळल्यामुळे. सगळ्यांना तसंच वाटतं? सगळ्यांना तसंच वाटतं का बनणार चहा माझी? हो सर. ओके. तर जनरली बघा, हा माझा प्रोग्राम होता चहा बनवण्याचा चुकीचा होता. ओके. त्यामुळे आपल्याला काय मिळणार नाही, समजा जे आपल्याला चहा पाहिजे ते मिळणार नाही, दुसरं काहीतरी मिळणार. ओके. हे आपलं जनरल प्रोग्राम झालं, म्हणजे आपल्या घरी वगैरे प्रोग्राम. तिथे सुद्धा काय करत असतो बघा, आपण स्टेप बाय स्टेप काहीतरी करत असतो. ओके. आपण स्टेप बाय स्टेप करत असतो. ओके. तरच आपल्याला काय होतं, जे काय आपल्याला आउटपुट पाहिजे ते मिळते. बरोबर आहे? नाहीतर कशाच्या कसा केला तर चालेल का? नाही चालणार. तर स्टेप बाय स्टेप घ्यायला वापरायला पाहिजे. आता आपण काय करणार आहोत, तर पहिलं आपण गोष्ट लक्षात घेणार आहोत, कॉम्प्युटरमध्ये प्रोग्राम म्हणजे काय असतो. कॉम्प्युटरमध्ये प्रोग्राम म्हणजे काय असतो मी तुम्हाला थोडक्यात ते एक्सप्लेन करून सांगणार आहे. ओके. आणि नंतर आपण अल्गोरिदम, फ्लो चार्ट वगैरे असं सगळं काय करणार आहोत त्याच्यामध्ये बघणार आहोत. ओके. तर पहिली गोष्ट घ्या, मला काय करायचं सांगा, स्टुडंटचे मार्क्स घ्यायचे आहेत मला. ओके. 5 सब्जेक्टचे मार्क्स घ्यायचे आहेत मला. 5 सब्जेक्टचे मला मार्क्स घ्यायचे आहेत. समजा आपण 20 पैकी कन्सिडर करूया. 5 सब्जेक्टचे मार्क्स मला असे मिळाले, 18, 19 आणि 20. हे माझे 5 सब्जेक्टचे मार्क्स झाले. ओके. आता मी तुम्हाला सांगितलं स्टुडंटचा काय करा, रिझल्ट डिक्लेअर करा. तर पहिली स्टेप मी काय करणार सांगा, बरोबर आहे की सांगा आम्हाला, मी विद्यार्थी पास आहे की नाही ते बघणार आहे पहिल्यांदा. ओके. किंवा त्याच्या अगोदर मी त्याचं काय करणार सांगा, त्याला ग्रेड कुठली मिळाली ती काढणार आहे. ग्रेड म्हणजे माहिती आहे तुम्हाला, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, फर्स्ट क्लास वगैरे. लक्षात येते ना? माहिती आहे सगळ्यांना का नाही? हा. येस सर. मग पहिल्यांदा मी ग्रेड काढणार, मग पास की नाही तो बघणार, मग मी पर्सेंटेज काढणार आणि मग मी टोटल काढणार. चालेल का? नाही का नाही चालणार? सर, कारण की पहिला आपल्याला टोटल काढायचं आहे, मग पर्सेंटेज काढून मग 5 आहे की बघायचं आहे, मग ग्रेड द्यायचं. ओके. सगळ्यांना समजतंय? मग मी या स्टेप नाही गेलो ना, ही पहिली स्टेप, ही सेकंड स्टेप, ही थर्ड, ही फोर्थ, तर माझा काय होणार नाही, प्रोग्राम होणार नाही. आणि मला एक गोष्ट लक्षात सांगा मला तुम्ही, कोण हुशार कोण आहे? कॉम्प्युटर हुशार आहे की आपण हुशार आहोत? कॉम्प्युटर. आपण ईशान काय म्हणतो? काय कळलं नाही सर. कोण हुशार कोण आहे? कॉम्प्युटर हुशार आहे की आपण हुशार आहोत? आपण हुशार आहोत. आपण हुशार कारण आपण कॉम्प्युटरला बनवलं. ओके. मला एक तिघांनी मला ओळख करून दिलेली आहे, बाकीच्यांनी द्या तिघांनी. आपले जवळजवळ 15 ते 16 स्टुडंट झालेले आहेत. ओके. त्याच्यापैकी 12 जणांनी फी भरलेली आहे. अजून 3-4 जण कन्फ्युज आहेत, कशाला टाइमचं ऍडजस्टमेंट होत नाहीये. पण बघूया. ओके. आज काही होणार नाही आहे. पण तरी पण माझा उद्देश काय की तुमचा एक ग्रुप बनल्यानंतर तुम्ही स्वतः ग्रुपमध्ये पण डिस्कशन व्हायला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. ओके. त्याच्यासाठी बाकीच्यांनी ओळख करून द्या, ज्यांनी दिली नाही ना, सावंत आणि कोण नंतर जॉईन झालेले ना, त्यांनी जरा प्लीज ओळख करून द्या. ईशान तुझ्यापासून चालू कर. नाव, स्कूल म्हणजे स्टँडर्ड सांग आणि कुठे राहतो तुझा पटकन. ईशान वलेराव, 7th स्टँडर्ड आणि ठाणे. ओके. बाकीच्यांनी सांगा, तिघे जण कोण राहिले त्यांनी पटपट सांगा, चला वेळ घालू नका. सर, मी मोहित बोडेकर, क्लास 7, नागपूर, नरेंद्र नगर. ओके. आणि कोण राहिला? पटकन बोला, वेळ घालू नका. सावंत, चला पटकन. कोण राहिलं अजून? दोघे कोणतरी राहिले. हॅलो. चला नंतर थोड्या वेळाने द्या. ओके. चालेल. तर इथे बघा, मी पहिल्यांदा काय करणार आहे, याच्यात कुठली गोष्ट पहिल्यांदा मी काढू सांगा. पहिली गोष्ट काय काढू मी? पर्सेंट. टोटल. पहिल्यांदा मी टोटल काढणार. ओके. दुसरी गोष्ट कुठली काढू? पर्सेंट.
पर्सेंट काढू. किती जणांना वाटते की पहिली पर्सेंट काढू म्हणून? पर्सेंट शब्द सगळ्यांनी ऐकलाय का? तुम्ही 6वी मध्ये आहे त्यामुळे तुमचे पर्सेंटेज वगैरे काढतात का मला माहित नाही नक्की. शाळेमध्ये कसं काय काढतात का पर्सेंटेज काढली जाते? हो काढली जाते. ओके ओके. किती जणांना वाटतं की मी पर्सेंटेज पहिल्यांदा काढू? ईशानच्या काय मध्ये? बोल की रे, बोल डायरेक्टली बोल. सर माझा ऑडिओ काम नाही करत आहे थोडं. ओके बोर्डेकर बोल ना, काय बोलायचंय? सर पहिले पर्सेंट काढलं तर मग माहिती पडेल की तो पास आहे की नाही आहे. मला एक सांगा, पर्सेंटेज वरून आपल्याला समजते का पास आहे किंवा फेल आहे तो? नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्याला तुम्हाला एक उदाहरण देतो. ओके. एकाला मार्क्स पडले ना ते असे पडलेले आहेत. 3 सब्जेक्टचे 5 सब्जेक्टचे मार्क्स घेतो मी. ओके आणि एक घेऊया ना. ओके. ओके. असे त्याला मार्क्स पडलेले आहेत. ह्याचे पर्सेंटेज किती होणार सांगा रे मला पटकन. पर्सेंटेज किती होणार? पर्सेंटेज कसं काढतात माहित नसेल, माहित आहे सगळ्यांना? काय करणार? सगळ्यांचे ऍड करणार. किती होते? 250. 250. आणि किती पैकी मार्क्स आहेत ते? आपण consider करूया 100 आहे. 500 पैकी आहे. तर किती पर्सेंट झाले? किती पर्सेंट झाले? 50%. 50% झाले. ओके. आता मला सांगा, याच्यामधून तुम्ही सांगू शकाल का हा विद्यार्थी पास आहे का फेल आहे ते? हो. काय सांगू शकाल? पास आहे म्हणून सांगा. नाही, जेवढे कट ऑफ असतील पर्सेंटेज तेवढे. नाही, समजा कट ऑफ आपलं 35% आहे. हा विद्यार्थी पास आहे का? हा. सगळ्यांना वाटते पास आहे? हो आहे. हा हा तर मी म्हणतो हा फेल आहे विद्यार्थी. हा विद्यार्थी फेल आहे. का फेल आहे? फेल आहे का फेल आहे? आपण जेव्हा प्रोग्राम बनवणार ना तेव्हा आपल्याला काय असायला पाहिजे? सगळं डिटेल माहिती असायला पाहिजे. तो प्रोग्राम बनवण्याची जी माहिती असते ना त्याची आपण स्टडी करणार. ओके. त्याची आपल्याला काय करावी लागेल? स्टडी करावी लागेल. ओके. हा फेल आहे असं मी म्हणतो. का म्हणतो? कारण कोण सांगतंय? पटकन बोलायला तुम्ही बोलणार. कारण त्याला सब्जेक्ट एका सब्जेक्ट मध्ये मार्क्स किती पडलेले आहे? 30 पडलेले आहे. बरोबर आहे ना? त्यामुळे जरी त्याचं पर्सेंटेज काय झालं सांगा, जरी त्याचं पर्सेंटेज 50% असेल तरी त्या विद्यार्थ्याला आपण फेल म्हणणार. कारण तो एका विषयामध्ये काय सांगा फेल आहे. मी काय म्हणतो ते लक्षात नाही आलं बोलायचं आहे. कारण बोलकं झालं ना तर तुम्हाला काय होणार आहे? सगळे डाऊट तुमचे क्लिअर होणार. गप राहिलं तर काही नाही होणार आहे. आणि मला वाटतं की प्रत्येकाला मी परफेक्ट करून सोडवणार आहे. फक्त तुम्ही बोलायला पाहिजे. ओके. तुमचं लॉजिक पण मी परफेक्ट करणार आहे, सगळं परफेक्ट करणार आहे. पण ते शक्य केव्हा होणार सांगा? तुम्ही बोलला तर. नाहीतर तुम्ही माझं लेक्चर नुसतं ऐकताय, नाही होणार आहे तसं. ओके. काही डाऊट असू दे, छोटा असू दे, मोठा असू दे, तुम्ही सांगायला पाहिजे. ओके. चालेल. हा सगळ्यांना पॉईंट समजला का? कारण मिनिमम मार्क्स प्रत्येक सब्जेक्ट मध्ये 35 पडायला पाहिजे होते. पण एका सब्जेक्ट मध्ये त्याला 30 पडले. त्याचं पर्सेंटेज काय सांगा? 50% आहे. त्यामुळे मी काय म्हणणार सांगा, मी आधी पर्सेंटेज नाही काढणार. मी आधी काय करणार सांगा? पास आहे का फेल आहे ते बघणार. पहिली गोष्ट मी काय करणार? टोटल काढणार. दुसरी गोष्ट काय करणार? तो पास आहे की फेल आहे ते बघणार. आणि कायम लक्षात ठेवायचं, पर्सेंटेज हे कोणाचं काढलं जातं? जो विद्यार्थी पास आहे त्याचं काढलं जातं. ओके. फेल असेल तर कोणाचं पर्सेंटेज आपण काय विचारतो का कोणाला? एखादा विद्यार्थी फेल झाला समजा, अरे तुला किती पर्सेंट पडले का विचारतो का आपण त्याला? नाही विचारत. क्लिअर समजते का मी म्हणतोय ते? जर विद्यार्थी फेल असेल तर त्याला आपण विचारत नाही. त्यामुळे पहिल्यांदा मी काय करणार सांगा? टोटल काढणार. नंतर पास आहे की फेल आहे तो काढणार. नंतर पर्सेंटेज काढणार.
आणि नंतर मी काय करणार सांगा, त्याच्यावरनं ग्रेड करणार. ग्रेड म्हणजे डिस्टिंक्शन किंवा तुम्हाला हे देतात ना, ए बी असे हे देतात बघा, ग्रेड देतात. बरोबर आहे ना? ते आपण काढणार. इथे काय करणार लक्षात आलं, पहिल्यांदा मी टोटल काढणार, नंतर काय करणार रिझल्ट म्हणजे पास आहे का फेल आहे ते काढणार. ओके, नंतर मी पर्सेंटेज काढणार, नंतर मी ग्रेड काढणार. हे सगळ्यांना क्लिअर झालं? सगळ्यांना क्लिअर झालं? क्लिअर झालं? होय नाही बोला. हो. हॅलो. sir. ओके ओके. तर जरी कोणी म्हटलंय की आपण हुशार असतो, काय कोणी म्हटलंय, काय म्हटलंय सांगा, काय म्हटलंय? कम्प्युटर हुशार असतो. कॉम्प्युटर हुशार असतो, बरोबर आहे ना? तर कॉम्प्युटरपेक्षा आपण हुशार असतो. कॉम्प्युटरपेक्षा आपण काय असतो सांगा, खूप हुशार आहोत. ओके, तर आपण काय करणार सांगा, तर आपण कॉम्प्युटरला शिकवणार आहे. एखादा प्रोग्राम आपण लिहितो ना, तेव्हा आपण कॉम्प्युटरला शिकवणार आहे, हे काम तू कशा प्रकारे कर, आणि तो त्या प्रकारे काम करणार आहे. आपण समजा त्याला चुकीची माहिती दिली ना, तर तो चुकीचा आउटपुट देणार. उदाहरणार्थ, मी समजा आज तुम्हाला असं शिकवलं, 2 + 3 = 6. ओके, तुम्हाला काय माहित नाहीये, ऍडिशन म्हणजे काय माहित नाही, काय माहित नाहीये, आणि आज मी तुम्हाला शिकवलं काय सांगा, 2 + 3 = 6. तर तुम्ही काय करणार सांगा, कुणीतरी विचारलं तुम्हाला 2 + 3, तुम्ही आन्सर काय देणार? काय देणार? 5. 5 देणार. मी तुम्हाला काय शिकवलं? 6. 6 शिकवलं. म्हणजे जर मी तुम्हाला चुकीचं शिकवलं, तर तुम्ही काय देणार आहे? चुकीचा आन्सर देणार आहे. क्लिअर? क्लिअर का नाही? हो हो. हा? तेच जर मी तुम्हाला शिकवताना चूक केली नाही, 2 + 3 = 5 दिलं, तर तुम्ही कॉम्प्युटरचं तसंच आहे. कॉम्प्युटरला जर तुम्ही चुकीचं शिकवलं, तर तो आन्सर चुकीचा देणार, आणि बरोबर शिकवलं तर आपण काय देणार आहे? बरोबर देणार आहे. क्लिअर समजलं सगळ्यांना? क्लिअर समजलं? हो सर. ओके हो सर. ओके. तर आता आपण पुढे जाणार आहोत. मला काय करायचं सांगा, 2 नंबर घ्यायचे आहेत. एक नंबर मी एक्स मध्ये ठेवला, ओके, दुसरा नंबर मी वाय मध्ये ठेवला, ओके. आता आपण कॉम्प्युटरला काय सांगा, की याचे तू बेरीज कर, सम कर म्हणून सांगितलं, तर तो काय करणार, तर त्याला आपण तिसरं एक व्हेरिएबल देणार, आणि त्याला सांगणार x + y. आता याचा आन्सर काय आहे सांगा, झेड मध्ये काय असेल सांगा, झेड मध्ये काय असणार? 12. 12 असणार. ओके, झेड मध्ये काय असणार? 12 असणार. मग पहिली स्टेप आपण त्याला हे सांगायला पाहिजे. आता समजा मी पहिली स्टेप त्याला हे सांगितली असती, दुसरी स्टेप मी ही सांगितली, तिसरी स्टेप ही सांगितली, तर चाललं असतं का? नो सर. नाही का चाललं असतं. का सांगा, मी तुम्हाला सांगितलं बेरीज करा, तुम्ही आन्सर सांगू शकाल मला? बेरीज करा म्हणून सांगितली, ऍड करा, 2 नंबर ऍड करा, कुठलेही तुम्हाला सांगितलं नाही, चालेल का? नो सर. चालणार नाही. तसंच कॉम्प्युटरला जी पहिली स्टेटमेंट द्यायला पाहिजे, इन्स्ट्रक्शन ती पहिली द्यायला पाहिजे. ही पहिली दिली तर कॉम्प्युटरकडनं आउटपुट नाही मिळणार. क्लिअर समजतंय मला सगळ्यांना? क्लिअर समजतंय? म्हणजे आपल्याला पहिली स्टेप काय करावी लागणार सांगा, पहिलं काय द्यायचं, त्याला नंबर द्यायचा, दुसरा नंबर द्यायचा, आणि तिसरा नंबर द्यायचा. क्लिअर समजतंय? क्लिअर? क्लिअर? आवाज हो येतोय? सर. सर ओके. हो सर. आता मला एक सांगा, मला समजा मी 2 नंबर मला दिलेले आहेत, एक एक्स मध्ये घेतला आणि दुसरा वाय मध्ये घेतला, आणि कॉम्प्युटरला मला काय सांगायचंय की त्याच्यातला मोठा नंबर कुठला तो मला सांग म्हणून. ते आपण कसं लिहू शकतो सांगा, कोणाला माहिती आहे? काय लिहू शकतो आपण? हॅलो. सर सर पहिले हो, सर. व्हॅल्यूज टाकायला लागेल याच्यात. पहिले ओके, x पहिली- x पहिली is equal आपल्याला to काय सांगा? value टाकायला x पाहिजे. = 15, y y is = 20. equal to 20. 20. ओके, नंतर पुढचं काय सांगणार? मग कोणता पण व्हेरिएबल घेऊन इक्वल्स टू 15 अपॉन दॅट कॉलम इक्वल्स टू 21. ओके, त्याच्याबद्दल मला एक सांगा, अशी तुम्ही कुठे काय बघितलंय का? हो सिम्बॉल कुठे बघितली का? हो सर कशासाठी वापरतात हे?
सर हे कुठला नंबर ग्रेटर दॅन लेसर दॅन आणि इक्वल टू सांगायसाठी. हा? रिप्रेझेंट करायसाठी. हा काय दाखवतो समजा ग्रेटर दॅन आणि हा काय दाखवतो लेसर दॅन. लेस दॅन. हा आणि जर मी असं काढलं ना तर त्याला काय म्हणतात समजा ग्रेटर दॅन इक्वल टू आणि लेस दॅन इक्वल टू. लेसर दॅन इक्वल टू. ओके याला आपण ग्रेटर दॅन इक्वल टू आणि याला काय म्हणतो सांगा लेस दॅन इक्वल टू म्हणतो. क्लिअर. आता मी काय करणार सांगा याच्यातले कुठले नंबर काय आहेत सांगा मोठा आहे तो मला काढायचा आहे. तर मी काय करणार मी त्याला सांगणार इफ इफ म्हणजे मला स्टेटमेंट माहिती आहे इंग्लिश शब्द आहे. इफ x is greater than y. ओके तर आपण डिक्लेअर करणार x हा मोठा नंबर. ओके तर आपण त्याला काय सांगणार x हा मोठा नंबर. नाहीतर मी पुढचा स्टेप काय देणार सांगा नाहीतर y काय असणार मोठा नंबर. म्हणजे कॉम्प्युटरला सांगताना आपण काय करणार सांगा पहिला नंबर देणार दुसरा नंबर देणार आणि त्याला सांगणार इंग्लिश मध्ये आपण जसं लिहितो तसं. आपण प्रोग्रामिंग मधून काही चालू केलेलं नाही. फक्त आपण त्याला काय देतो सांगा सांगतोय की जर x हा y पेक्षा मोठा असेल तर x मोठा म्हणून डिक्लेअर कर नाहीतर y डिक्लेअर मोठा म्हणून कर. सिंपल प्रोग्राम. ओके आता मला काय करायचं सांगा की छोटा नंबर डिस्प्ले करायचा आहे तर मी काय केलं असतं सांगा इथे मी फक्त काय केलं असतं इथे चेंज केलं असतं. काय केलं असतं लेस दॅन. इफ x is less than y x हा छोटा नंबर नाहीतर y is छोटा नंबर. मी काय म्हणतो लक्षात येते सगळ्यांच्या मी काय म्हणतो लक्षात येते का हो सर. सगळ्यांच्या हो सर. सगळ्यांच्या येतं. ओके सगळ्यांच्या येत आहे. हॅलो बोला ना रे सगळे बोला ना. हो सर. सर येते. ओके आता मला काय करायचं सांगा आपण काय करायचं सांगा मला 3 नंबर ऍड करायचे x y आणि z. तर आपण काय काय करणार पहिली स्टेप काय करणार सांगा पहिली स्टेप सर एक्स ची वाय ची आणि झेड ची व्हॅल्यू देणार. घेणार. ओके x मध्ये मी काय केलं 12 ठेव y मध्ये समजा मी 15 ठेवले आणि z मध्ये मी काय केलं सांगा 18 ठेवले. या तिघांची मला टोटल करायची. पुढची स्टेप म्हणजे काय असणार सांगा एक्स प्लस वाय प्लस झेड. x प्लस y प्लस z असणार. आणि ते कुठल्या तरी व्हेरिएबल मला ठेवायचं. मग मी काय करतो इथे a वापरतो. नाही याचा आन्सर येणार आणि कुठे येणार ते सांगा a मध्ये. क्लिअर क्लिअर. येस सर. ओके आता हे जे आन्सर आहे ना ते मी दाखवणार त्याच्यात काहीतरी कमांड वापरणार की आपण कमांड वगैरे नंतर बघणार. पहिली स्टेप काय असणार आहे x मध्ये व्हॅल्यू ठेवणं y मध्ये व्हॅल्यू ठेवणं आणि z मध्ये व्हॅल्यू ठेवणं. त्याच्या पुढची स्टेप काय असणार सांगा a इक्वल टू x प्लस y प्लस z म्हणजे तिघांची तो काय करणार सांगा सम करणार आणि शेवटी आपण काय करणार सांगा डिस्प्ले करणार. क्लिअर क्लिअर. येस सर. हो सर. आणि हाच आपला काय झाला सांगा प्रोग्राम. स्टेप बाय स्टेप आपण काय करणार आहोत इन्स्ट्रक्शन देणार आहोत आणि प्रॉपर लॉजिक वापरणार आहोत. ओके प्रॉपर आपण काय करणार सांगा लॉजिक वापर. दुसरा कोणी काय केलं असतं सांगा मी हा असा प्रोग्राम केला. दुसरा काय करतो बघा तो काय करतो a घेतो आणि काय करतो x प्लस y करतो. b घेतो आणि त्याच्यामध्ये लिहितो a प्लस z लिहितो आणि नंतर b ची व्हॅल्यू सांगतो. यानी बरोबर येईल का नाही आन्सर. आन्सर बरोबर येईल की नाही. हॅलो नाही. बरोबर येईल की हो नाही. सर. बरोबर येईल हो, आन्सर. ओके हो, कारण तो काय करतो ह्या दोघांची बेरीज करतो ती a मध्ये आणतो a मध्ये z ची व्हॅल्यू मिळवतो तो b मध्ये आणतो. इथे पण आन्सर बरोबर येईल पण हे लॉजिक प्रॉपर झालं नाही. कारण अनेसेसरी आपण काय करतो अनेक व्हेरिएबल वापरतो. मगाशी आपण काय केलेलं a इक्वल टू x प्लस y प्लस z एकच स्टेप मध्ये वापरतो. इथे 2 स्टेप वापरतो. त्यामुळे याला काय म्हणणार नाही चांगलं लॉजिक म्हणणार नाही. आउटपुट दोघांचं बरोबर येत आहे पण चांगला प्रोग्राम कुठला झाला सांगा हा प्रोग्राम चांगला प्रोग्राम झाला. ओके क्लिअर हो क्लिअर. सर. ओके येस तर सर. हे झालं काय झालं सांगा प्रोग्राम बद्दल झालं आणि हे जे आपण म्हणतोय ना त्याला आपण अल्गोरिदम म्हणतो. ह्याला काय म्हणतो सांगा अल्गोरिदम म्हणतो.
दुसरा एक शब्द आपण इथे वापरणार आहोत त्याला आपण फ्लोचार्ट म्हणणार. त्याला आपण काय म्हणणार सांगा? फ्लोचार्ट. फ्लोचार्ट. फ्लोचार्ट म्हणजे काय असतं? तर मी काय करतो सांगा, प्रोग्राम स्टार्ट साठी असं राउंडेड हे वापरलं जातं. स्टार्ट. ओके. त्याच्यानंतर मला काय करायचं सांगा, 2 नंबर घ्यायचे आहे. मग मी काय करणार सांगा, रेक्टँगल वापरणार. ओके. आणि तिथे मी काय करणार सांगा, इनपुट x, y हे 2 नंबर मी काय करणार आहे घेणार. क्लिअर? ओके. सॉरी, याच्यामध्ये काय केलं जातं बघा, 2 मिनिट. इनपुट साठी आपण काय करणार, असं नाही ब्रॅकेट वापरणार. आपण असं तिरका रेक्टँगल वापरणार. त्याला आपण काय म्हणतो सांगायला? त्याला काय म्हणतो? असं काढलं तर त्याला पॅरलोग्राफ म्हणतो. ओके. आणि नंतर मी काय करणार सांगा, हे दोन्ही काय करणार, ऍड करणार. आणि ते मी झेड मध्ये ठेवणार. x प्लस y. आणि नंतर मी काय करणार, प्रिंट करणार. प्रिंट करण्यासाठी सुद्धा असं आपण काय वापरतो सांगा, इनपुट आणि आउटपुट साठी आपण असे वापरतो. आउटपुट झेड. आणि आपण इथे प्रोग्राम काय करणार, स्टॉप करणार. स्टॉप आणि स्टार्ट साठी सेम वापरणार. ह्याला आपण काय म्हणतो सांगा, फ्लोचार्ट. इथे बघा, आपण घर बांधण्यावर घराचा प्लॅन करतो. माहिती आहे सगळ्यांना? घर बांधायच्या अगोदर काय केला जातो, प्लॅन आपल्याला काढला जातो. बरोबर आहे? त्या डायरेक्टली घर बांधतो आपण. प्रत्येक रूम किती पाहिजे वगैरे सगळं डिटेल्स आपण प्लॅन करून बनवतो. तसंच हा आपला प्रोग्रामचा प्लॅन झाला. त्याला आपण काय म्हणणार सांगा, फ्लोचार्ट म्हणणार. क्लिअर समजतंय? हो क्लिअर सर. समजतंय? येस. हॅलो. ओके. हो सर. आता मला काय करायचं? हा बोल. डाऊट आहे? डाऊट आहे का? नाही. हो सर. आणि सर ओके. आता मी काय करतो बघा, आपण मगाचा प्रोग्राम म्हणूया. कुठला फ्लोचार्ट काढणार आहे. तर कुठला 2 नंबर दिले असता x आणि y. त्याच्यातला मोठा नंबर काय करणार, प्रिंट करणार. तर त्याच्यासाठी मी फ्लोचार्ट कसा काढतो बघा. 2 नंबर घेणे. कुणालाही समजत नसेल मला स्टॉप करा. ओके. मी काय करणार, इनपुट x, y. ओके. 2 नंबर मी काय घेतले. नंतर मी काय करणार सांगा, कंपॅरिझन करायचं असतं ना, तेव्हा असं वापरलं जातं. कंपॅरिझन करणार. म्हणजे दोघांचं काय करणार, तुलना करणार. इफ x इज ग्रेटर दॅन y, याचा आन्सर एक तर यस असणार, नाहीतर नो असणार. मला थांबवा. जर समजत नसेल ना, तिथे मला थांबवा. सर आन्सर यस आणि नो असणार म्हणजे x म्हणजे एक तर x हा मोठा असणार, नाहीतर x हा छोटा असणार. एक उदाहरण देतो मी तुला. हा 15 आहे, हा 12 आहे. याचा आन्सर काय येणार आहे, इफ 15 हे 12 पेक्षा मोठे आहेत का, आन्सर काय असणार त्याचं, यस. यस किंवा नो. त्याच्यापैकी एक कुठलं तरी असणार. मग आपण यस असेल ना, तर इथे लिहिणार. इथे काय लिहिणार, मोठा नंबर कुठला तो लिहिणार, x इज अ ग्रेटर नंबर. नाहीतर इथे काय लिहिणार सांगा, इथे काय लिहिणार, Y is a y smaller इज अ number. मोठा नंबर. आणि हे दोघांचं काय करणार, एकत्र करणार आणि इथे मी स्टॉप करणार. मग कुठलं तरी एक हे होणार, हे तर होणार नाही तर एक होणार. आता समजा मी x इज इक्वल टू 18 दिलं, y इज इक्वल टू 20 दिलं. तर इथे मी काय दिलं, x इज इक्वल टू 80, y इज इक्वल टू 20. मग आता 18 हे 20 पेक्षा मोठा आहे का, मोठा आहे का? हॅलो. नाही. हॅलो. नाहीये. मग तो इकडे जाणार का इकडे जाणार, कुठल्या साईडला जाणार, नो साइडला, राईट साइड. नो साईडला जाणार. त्यामुळे मोठा नंबर कुठला दाखवणार तो, वाय. 20. क्लिअर? क्लिअर? हो सर. याला आपण काय म्हणतो, डिसिजन मेकिंग म्हणतो. असा जेव्हा रेक्टँगल काढतो, हे काय म्हणतो सांगा, रेक्टँगल नाही, याला काय म्हणतात सांगा, कुठला quadrilateral झाला, पतंग, रॉम्बस. रॉम्बस. ओके, रॉम्बस झाला. याला आपण काय म्हणतो, डिसिजन मेकिंग म्हणतो. ओके. आता याच्यासारखा मी दुसरा प्रोग्राम बनतो बघा. मला कुठे समजलं नाही तुम्हाला, मला स्टॉप करा प्लीज. ओके. जे समजत नाही ते स्टॉप करा. ओके. आता मला काय करायचं सांगा, दुसरा प्रोग्राम द्यायचा आहे. प्रोग्राम लिहिताना मी कायम स्टार्ट लिहिणार.
मला काय करायचंय, एकाला कोणातरी त्याचं वय विचारायचं आहे. त्याचं वय जर 18 पेक्षा मोठं असेल तर मी त्याला सांगणार तू संज्ञान आहे किंवा मेजर आहे म्हणून सांगणार. आणि 18 पेक्षा छोटं असेल तर मी काय लिहिणार, मायनर, म्हणजे तू अज्ञानी आहे. हे संज्ञान आणि अज्ञान म्हणतो. म्हणजे 18च्या खाली असेल तर त्याला आपण मायनर म्हणतो. ओके, तर पहिली गोष्ट मी काय करणार, त्याला त्याचं एज विचारणार. इनपुट एज, इनपुट एज. ओके, दुसरा आपण कुठला वापरणार सांगा, काय वापरणार? इथे मी तुम्हाला सांगायला विसरलो, प्रत्येकडे ॲरो असं दाखवायला पाहिजे आपल्याला. ओके, इथे आपल्याला काय करावं लागेल, ॲरो म्हणजे कुठल्या बाजूने जातो ते दाखवतो आपण. पुढचं कुठलं वापरणार आपण, काय वापरणार, काय वापरणार? पप्पाला सांग ना, त्याला पप्पा काय करतोय? हे कोणाचा आवाज येतो? तिथे गरम कर ना. हे कोणाचा आवाज येतो? दिसतंय का काय करतेय? 7चा क्लास आहे, चपात्या भाजून हे- मोकळी होते मला. हे घरातला आवाज येतो तुमच्या. ओके, चला कुठलाही वापरणार तुम्ही, कुठला क्वाड्रिलेटरल वापरणार, कुठला चौकोन वापरणार, इथे कुठला वापरणार? हा, तर डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग. मग मी रॉम्बस. इथे लिहिणार. आणि इथे काय लिहिणार मी, इफ एज इज ग्रेटर दॅन 18. याचा आन्सर एक तर यस असणार, किंवा नो असणार. नो असणार. यस असेल तर आपण काय लिहिणार इथे, मेजर. मेजर लिहिणार. आणि नो असेल तर आपण काय लिहिणार, मायनर. 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 आणि हे दोन्ही काय करणार, एकत्र जोडणार आणि ते आपल्याला stop करणार. स्टॉप. ओके, म्हणजे मी इकडनं इकडे गेलो, यस असेल तर इकडे गेलो, नो असेल तर इकडे गेलो, मायनर असेल तर इकडे गेलो, इकडून इकडे गेलो. इकडून हे असं इथे नाही जाणार, इकडून येणार इकडे बाहेर, इकडून येणार इकडे बाहेर. क्लिअर समजलं? हो सर. क्लिअर? हो सर. यालाच आपण काय म्हणतो सांगा, यालाच आपण काय म्हणतो, फ्लो चार्ट म्हणतो. फ्लो चार्ट. ओके, मी आतापर्यंत जे काय सांगितलं त्याच्यामध्ये कोणाला अजून डाऊट आहे तर सांगा. नाही कोणाला सर. doubt आहे? हा? डाऊट आहे का? हो. नाही तर सर. रेक्टँगल दोन कशासाठी मिनिटं. वापरायचा? काय ते? रेक्टँगल कशासाठी वापरायचा? कुठला रेक्टँगल म्हणतो? रेक्टँगल नाही वापरला. आता रेक्टँगल रेक्टँगल नाही नाही वापरला. वापरायचा. रेक्टँगल आधी वापरायचं वापरलं. तेव्हा काय, सॉरी माझी एक इथे मिस्टेक झाली. इथे मी ऍक्च्युली रेक्टँगल वापरायला पाहिजे होता. इनपुट आणि आउटपुट असतं ना, तिथे तेव्हा रेक्टँगल. आपल्याला- नाही बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर नाही आहे, बरोबर आहे सर. बरोबर आहे. इनपुट आणि आउटपुट असतं तेव्हा आपण पॅरलोग्राम वापरतो. रेक्टँगल केव्हा वापरतो, आपल्याला काहीतरी कॅल्क्युलेशन करायचं आहे. उदाहरणार्थ x इज इक्वल टू a प्लस b, तेव्हा आपण काय वापरतो सांगा, रेक्टँगल वापरतो. सगळ्यांना समजलं? हो. सगळ्यांना हो समजलं? सर. ओके, हो सर. परत सांगतो बघा, हो सर. अशा प्रकारचं आपण राउंडेड कॉर्नर असलेले जे वापरतो, सर्कल नाही आहे ऍक्च्युली. ओके, तर ते आपण स्टार आणि एंड साठी वापरतो. ओके, इनपुट आणि आउटपुट करायचं असेल, इनपुट म्हणजे माहिती देणं आणि त्याच्याकडनं रिझल्ट घेणं, त्याला आपण आउटपुट म्हणतो. तर त्याच्यासाठी आपण काय वापरतो सांगा, पॅरलोग्राम वापरतो. ओके, आणि डिसिजन मेकिंग असेल तर आपण रॉम्बस वापरतो. क्लिअर? आणि काहीतरी कॅल्क्युलेशन करायचं असेल तर आपण काय वापरणार, रेक्टँगल वापरणार. क्लिअर? हो सर. क्लिअर सगळ्यांना? ओके, हो सर. काही डाऊट आहे तर सांगा बघा. पण पहिला लेक्चर आहे आपला, ज्याला समजलं नसेल तर त्यांनी सांगा, जे काही समजलं नाही ते. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय समजलं सांगा, आज अल्गोरिदम म्हणजे काय ते समजलं आणि दुसरं काय समजलं, आणि फ्लो चार्ट कसं फ्लो बनवतात चार्ट ते. कसा बनवायचा तो समजला. ओके, क्लिअर? ओके, आपण अनेक फ्लो चार्ट बघूया. ओके, अनेक फ्लो चार्ट आपण बघूया. मला काय करायचे सांगा, 1 ते 1 to 10 नंबर डिस्प्ले करायचे. मीच बनवणार आहे सध्या, तुम्ही काय नाही बनवायचं, फक्त हेल्प करा मला. स्टार्ट. ओके, स्टार्ट केलं. मग मी काय करतो सांगा, पहिला नंबर ठेवतो मी. पहिला नंबर मी ठेवतो. मग इथे मी काय केलं सांगा, पहिला नंबर मी x इज इक्वल टू 1 ठेवतो. ओके, सगळ्यांना समजलंय? पहिला नंबर मला कुठला पाहिजे, 1 पाहिजे. हो सर. ओके, आता मी काय करतो, इथे डिसिजन
मेकिंग हे वापरतो. इफ x इज ग्रेटर दॅन 10, इथे जर त्याचा आन्सर जर यस आला तर मी काय करणार? ओके ओके. हो हा? सर. हो सर. इथे नो असेल, नो मी थोडस इथे घेतो, इथे घेतलं तरी झालं, कुठल्या याला घेतलं तरी झालं, इथे समजा नो होतो. तर मी काय करणार सांगा, x ची व्हॅल्यू 1 ने वाढवणार. इन्क्रीमेंट x बाय 1 म्हणजे x ची व्हॅल्यू 1 ने वाढवणार म्हणजे किती होणार x ची व्हॅल्यू? 2. 2 होणार 2. 2 होणार. मग मी काय करणार सांगा, मी परत असं जाणार, इकडनं इकडे जाणार. ओके समजते मी काय म्हणतो? मी परत एकदा एक्सप्लेन करतो, काय प्रॉब्लेम नाही. आता काय होणार सांगा, पहिला मी स्टार्ट केलं, x ची व्हॅल्यू 1 ठेवली. x इज ग्रेटर दॅन 10 आहे का सध्या? आहे का? नाही. नाही. नाही मग तो इथे जाणार. सॉरी मी अनेक तिथे हे द्यायला विसरलो. इथे मी काय करणार सांगा, पहिल्यांदा काय करणार सांगा, x प्रिंट करणार म्हणजे x दाखवणार. प्रिंट x प्रिंट केलं की पहिली व्हॅल्यू काय होणार सांगा, दिसणार आपल्याला. नंतर मी इन्क्रीमेंट करणार. इन्क्रीमेंट x ची व्हॅल्यू 1 ने वाढवणार. परत एकदा मी एक्सप्लेन करतो. x ची व्हॅल्यू 1 आहे. ओके. हो सर. 1 हे 10 पेक्षा मोठे आहेत का? नाही. नाही सर. मग नाही. तो इथे येणार. हो आणि सर. तो प्रिंट करणार. प्रिंट करणार म्हणजे काय प्रिंट करणार सांगा, कुठला नंबर प्रिंट करणार? 1 नंबर प्रिंट करणार. ओके. 1. प्रिंट केल्यानंतर तो x ची व्हॅल्यू 1 ने वाढवणार. वाढवणार म्हणजे किती होणार सांगा? 2 होणार 2. 2. 2 होणार. 2 झालं की तो इकडे परत येणार. मी इथे नाही दाखवलं, मी इथे दाखवलं. तो परत चेक करणार. 2 हे 10 पेक्षा मोठे आहेत का? नाही. 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 मग तो काय करणार सांगा, 2 व्हॅल्यू प्रिंट करणार. आणि आता x ची व्हॅल्यू किती झालेली असणार? 3. 2. 3 झाले. परत तो वर जाणार. 3 हे 10 पेक्षा मोठे आहेत का? नाही. 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 मग तो काय करणार सांगा, 3 प्रिंट करणार. 3 ची व्हॅल्यू 1 ने वाढवणार आणि परत तो वर जाणार. असं कुठपर्यंत जाणार सांगा, 10 पर्यंत जाणार. जोपर्यंत 10 नाही नाही तर मग 10 10च्या वरचा आता तोपर्यंत 10 10 नाहीये. हे 11 आला. 11 इज ग्रेटर दॅन 10. हो. हो. Yes. मग तो यस करणार आणि ते काय करणार, तो स्टॉप करणार. म्हणजे कुठले नंबर मला मिळणार सांगा? 1 to 11. 1 to 10. 1 to 10 मिळणार. क्लिअर? क्लिअर? हो Yes, सर. हो सर. ओके. आता मला एक सांगा, मला सर? नंबर प्रिंट करायचे होते ना, ते मला 21 to 35 प्रिंट करायचे होते. तर या फ्लोचार्ट मध्ये मला काय चेंजेस करावे लागतील? सर क्वेश्चन आधी लक्षात आला? बोर्डे काय तर विचारतात? x is equal to 21. सर ते 11 शो करणार आहे का प्रोग्राम मध्ये मग? नाही करणार. का करणार नाही का? 11 इज ग्रेटर दॅन 10 हो आहे का? का नाही आहे? आहे. हॅलो आहे. मग तो यस आला की बाहेर येणार ना, तो प्रिंट करायला जाणारच नाही ना. नाही समजला? समजलं समज. ओके. आता मला सांगा, मला नंबर डिस्प्ले करायचे आहेत ना, ते 21 ते 35 नंबर डिस्प्ले करायचे आहेत. 35. तर मी काय चेंजेस या फ्लोचार्ट मध्ये करू? सर x ची व्हॅल्यू 21 ठेवा. X ची तर value x 21 is equal okay. to 20. आणि इफ ग्रेटर दॅन 10 आहे त्याच्या जागी इफ ग्रेटर दॅन 35 करा. 35 करा. सगळ्यांना समजतो काय सांगतोय ते बरोबर आहे? हो सर. ओके. मी परत एकदा एक्सप्लेन करतो. परफेक्ट करा. याला आपण लॉजिक म्हणतो. लक्षात आहे ना? आपलं पटकन लक्षात यायला पाहिजे, कुठे चेंजेस करायला पाहिजे. इथे मी काय ठेवलं सांगा, पहिला नंबर मला कुठला पाहिजे? 21 पाहिजे. मग काय पाहिजे होता? 1 पाहिजे. ओके. त्यामुळे पहिला नंबर मी 21 घेतला. नंतर तो चेक केला, 21 इज ग्रेटर दॅन 35. नो. तो नंबर प्रिंट होणार. 1 ने वाढणार 22 होणार.
22 न आपलं वर गेलो. 22 इज ग्रेटर दॅन 35 नो. परत तो प्रिंट करतो. जेव्हा 36 नंबर होणार ना, 36 इज ग्रेटर दॅन 35 यस. मग तो बाहेर येणार आणि स्टॉप करणार. क्लिअर क्लिअर. हो सर. येस सर. ओके. सर आता मला आणि सांगा, मला काय करायचे सांगा. असे नंबर डिस्प्ले करायचे अप टू 50. तर मी काय करू? काय करू शकतो? हॅलो. सर काय करायचंय? 5, 10, 15 असे नंबर मला काय करायचे? डिस्प्ले करायचे. सर मी सांगू. सर +5. सर पहिला x इज इक्वल टू 0 करा. x इज इक्वल टू 0 करा. सर 0 पासन पाहिजे का 5 पासन? मी काय लिहिलंय ते? सर मग 5 करा x व्हॅल्यू. 5 करू. ओके. आणि तिथं ग्रेटर दॅन 35 च्या जागी 50 करा. ग्रेटर दॅन 50. ओके. आणि इन्क्रीमेंट बाय 1 च्या जागी इन्क्रीमेंट बाय 5 करा. बाय 5 करा. सगळ्यांना समजतंय का नाही समजत आहे? हो सर. समजते सर. समजतंय सर. कुणाला नाही समजलं तर सांगायचं. ओके. जर तुम्हाला परफेक्ट व्हायला पाहिजे असेल तर बोलायचं मेन म्हणजे. ओके. मी एक्सप्लेन करतो बघा. काय लक्षात घ्यायचं? पहिला नंबर कुठला पाहिजे तो इथे यायला पाहिजे. ओके. नंतर याच्यामध्ये डिफरन्स किती आहे? 5 आहे. त्यामुळे इथे आपण काय करणार? 1 ने इन्क्रीमेंट नाही करणार. कितीने इन्क्रीमेंट करणार? 5 नाही. 5. 5 ने इन्क्रीमेंट करणार. 5 नाही. आणि शेवटचा नंबर किती आहे? 50 आहे. मग इथे मी ग्रेटर दॅन 50 लिहिलं. झालं. आणि काही चेंज करायचं नाही मला. समजलं काय ते? सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. आता मला सांगा बघूया की मला असे नंबर पाहिजेत. 53, 55 अप टू 81 पर्यंत मला नंबर पाहिजे. मी सांगू. सर मी दोन सांगू. मिनिटं, बाकीच्यांना नको सांगू. सर मी आता सांगू. सांगा. दुसरं कोणतरी सांगा. मगाशी कोणी सांगितलं त्याने काय करू? सर सर x च्या x जागी इक्वल्स टू 50. सर x पहिली गोष्ट इक्वल्स लक्षात टू ठेवायची, आपली 53. स्टार्टिंग नंबर कुठला आहे? 53 आहे. 53. ओके. ओके. आणि मग ग्रेटर बाय 81. ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन 81. ओके. मग खाली मग इन्क्रीमेंट बाय 3. इन्क्रीमेंट बाय 3. 2 बरोबर सर. आहे. इन्क्रीमेंट बाय 2. नाही सर. इन्क्रीमेंट बाय 2 येणार. 2 येणार. काय कठीण आहे का याच्यामध्ये? नाही सर. सर. नाही हो, सर. सर. एकदम इझी आहे. हे जर तुम्हाला अल्गोरिदम समजलं ना तर तुम्ही काय करू शकता? याच्यापासून जवळजवळ 15 ते 20 काय करू शकता? प्रोग्राम इझिली बनवू शकता. पण त्याच्यासाठी आपल्याला हे फ्लोचार्ट परफेक्ट समजायला पाहिजे. फ्लोचार्ट. ओके. आता मी तुम्हाला सांगितलं की मला 18 चा टेबल बनवायचा आहे. मी काय करणार? सर x इज इक्वल मी टू सांगू? 18. सर मी सांगू. x इज इक्वल टू 18. 18. x is greater than 180 180. and increment by 18. 18. काय कठीण आहे का? No नाही. sir. नो सर. हा? कठीण आहे का? नाही. No, sir. नाही. एकदम सोपा सांगतो मी तुम्हाला. एकदम सोपा प्रोग्राम सांगतो. चला. मला असा नंबर पाहिजे. इवन नंबर पाहिजे. चला. मी काय सांगत नाही. मला सगळे इवन नंबर डिस्प्ले करायचे आहेत अप टू 20. समसंख्या. मराठीत त्याला समसंख्या म्हणतात. मला 20 पर्यंतचे सगळे इवन नंबर डिस्प्ले करायचे आहेत. शिंदेला सांगू दे. शिंदेला सांगू दे. शिंदे सांग. सर इवन नंबर सांगायचे म्हटल्यावर पहिला इवन नंबर 2 येतो. मग x इज इक्वल टू पहिला नंबर इवन नंबर 2 येत नाही माझ्या मते. काय येतो? 0 येत नाही. 0. 0 सर पहिला 0 येतो. 0 येतो पहिला. ओके. आणि सर इफ x इज ग्रेटर दॅन 20 येणार.
20 येणार. ओके. आणि ओके. इन्क्रीमेंट बाय 2. 2 येणार. सगळ्यांना समजलंय? हो सर. आता मला काय करायचं सांगा, ऑड नंबर डिस्प्ले करायचे अप टू 50 पर्यंत. सर मी सांगू. हा सांगा. सर x इज इक्वल टू 1 1 येणार. ओके. आणि ग्रेटर दॅन 50 50. आणि आणि इन्क्रीमेंट बाय 2. तू आहे तिथे, काही चेंज करायची गरज नाही. सगळ्यांना परफेक्ट समजलाय? हो सर. हो सर. कुठलंही हो, टेबल सर. तुम्हाला बनवायचं झालं ना, मी सांगितलं 48 चं टेबल बनवायचं. इझी आहे की नाही? हो सर. हो सर, खूप. हा खूप हो, easy सर. आहे. ओके. ओके. हो, आता मी काय करतो सांगा, दुसऱ्या पेजवर जातो. पण थोडासा आपल्याला वेगळा प्रोग्राम बनवायचा आहे. मला काय करायचं सांगा, नंबर डिस्प्ले करायचे आहेत की असे डिस्प्ले करायचे. आता कोण डोकं चालवतो बघूया. असे नंबर मला डिस्प्ले करायचे. याला कुठली ऑर्डर म्हणतात माहिती आहे कोणाला? डिसेंडिंग Descending ऑर्डर. order. डिसेंडिंग ऑर्डर किंवा त्याला आपण काय म्हणतो, उतरता क्रम म्हणतो. मगाशी कुठली होती ऑर्डर? असेंडिंग Ascending. ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर किंवा चढता क्रम होता. क्लिअर? Yes, क्लिअर. sir. हो सर. काय काय करायचं ते आता तुम्ही सांगायचं. सर मी सांगू. सगळ्यांना चान्स देऊया की. कोण बोलणार? बोल कोण? हात कोणी वर केलाय? बोल. सर पहिला आपण x ची व्हॅल्यू 10 घेणार. X ची व्हॅल्यू 10 घेणार. नाही x ची व्हॅल्यू 1 घेणार. 1 घेणार. पहिले मी असं वापरतो का बघा, इथे काय वापरलं, पहिल्यांदा काय वापरलं मी? स्टार्ट. स्टार्ट. काय लक्षात ठेवायचं, पहिलं आपलं येणार ते कुठे येणार आहे? स्टार्टच येणार आहे. ओके. पहिली व्हॅल्यू मी x ची 1 घेतो. विचार करा. चुकलं म्हणून काही प्रॉब्लेम नाहीये. लक्षात आहे, आपण सगळे शिकतोय, त्यामुळे चुका व्हायलाच पाहिजे. बरोबर आहे ना? सर सर मी सांगू का? थांब ना, ते कोण सांगवतं? कोण सांगवतं मगाशी x इज इक्वल टू 1? हा बोल ना. बरोबर आहे ते? आरुष. हा? पहिलं काय लक्षात ठेवायचं, आपल्याला कुठला नंबर पाहिजे? पहिला कुठला नंबर पाहिजे? 10 पाहिजे 10. सर. 10. 10 पाहिजे, 10च घ्यायला पाहिजे. हो हे सर. घेऊन नाही चालणार. ओके. पहिला नंबर आपल्याला कुठला पाहिजे सांगा? Yes, sir. 10 पाहिजे. त्यामुळे मी कुठला घेणार? 10. पहिला नंबर 10च घेणार. 10. इनपुट 10 करूया. इनपुट x इज इक्वल टू 10. इनपुट 10. ओके. पुढे सर आपण रोम्बस मध्ये खाली देणार घेऊन की rhombus घ्यायचा. इफ x इज लेसर दॅन 1. x इज ग्रेटर दॅन. नाही सर. लेसर दॅन 1. लेसर दॅन. हा? लेसर दॅन. लेसर दॅन 1. लेसर म्हणत नाही, त्याला लेस दॅन म्हणतात. काय रे? लक्षात ठेवा. हा? लेस दॅन. लेस लेस दॅन. दॅन 1. पुढे सर उजव्या बाजूला इथे Print yes text. येणार. Print text. इथे नो येणार समजा. नोच्या खाली प्रिंट टेक्स्ट आणि यशच्या बाजूला स्टॉप. इथे stop. बघा, आधी विचार करा, डायरेक्शन नका. इथे काय लिहू? नोचकडे काय लिहू मी? प्रिंट टेक्स्ट. Print text. प्रिंट टेक्स्ट लिहितो. ओके. आणि रिड्यूस बाय डिक्रीज म्हणत बाय नाही, काय म्हणायचं? रिड्यूस बाय डिक्रीमेंट म्हणायचं. डिक्रीमेंट बाय 1. म्हणजे 1 ने काय करा? कमी करा. आणि कुठे जाऊ मी? सर परत x10च्या खाली. रोम्बसच्या वरती. रॉम्बसच्या वरती. किती जणांना वाटते हा बरोबर आहे प्रोग्राम? सर मला वाटतं. बरोबर आहे असं वाटतं? सर आपण मला वाटतं, आपण वाटतं. चेक करायचं. हा, आता आपण चेक करूया. पहिला नंबर कुठला आहे? 10 आहे. 10 इज लेस दॅन 1. नो. लेस दॅन 1. नो. 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 मग तो काय करणार? सगळं प्रिंट करणार. कुठला नंबर प्रिंट करणार? 10 प्रिंट करणार. बरोबर आहे? हो ओके. सर. मग Yes. मग आपण काय करणार? सगळं डिक्रीमेंट करणार. डिक्रीमेंट झाला म्हणजे किती आला तो? 9. 9 झाला. परत तो वर जाणार. 9 इज लेस दॅन 1.
नो. नो परत तो येणार खाली. प्रिंट करणार, डिक्रीमेंट करणार, 8 झाला, 8 इज लेस दॅन 1 नाही. असं कुठपर्यंत चालणार सांगा? 0 पर्यंत चालणार. 0 पर्यंत. 1 प्रिंट केला त्याने 0 पर्यंत चालणार. 0 इज लेस दॅन 1. येस. येस. मग तो काय करणार? Yes, sir. Stop करणार. म्हणजे आपण जो फ्लोचार्ट लिहिला तो 100% काय सांगा? बरोबर. Correct आहे. फ्लोचार्ट आपल्याला वाचता यायला पाहिजे. मेन काय करता यायला पाहिजे? वाचता फ्लोचार्ट यायला पाहिजे. आपल्याला वाचता यायला पाहिजे. म्हणजे मी सांगितलं जसं म्हणजे आपल्याला पहिल्या स्टेपला काय होणार, 2 स्टेपला काय होणार, तिसऱ्या स्टेपला काय होणार हे आपल्याला वाचता यायला पाहिजे. ओके. आता मला तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकाल का? मी तुम्हाला सांगितलं मला टेबल पाहिजे पण ते टेबल असं पाहिजे. समजलं मी काय म्हणतोय ते? हा सर कळालं. Descending order सहाचं टेबल पाहिजे मला. सर मी करू. थांबा की सगळ्यांना काय करू काय रे? आपल्याला एक लक्षात घ्या, एक कायम लक्षात घ्या. ग्रुपमध्ये जेव्हा काम करताना आपण इथे कोणाबद्दल पण हे असतं का माने? आपल्याला सगळ्यांना मोठं घ्यायचंय, मोठं व्हायचंय. ओके. तुम्ही असा एक ग्रुप बनवा कारण जेव्हा आपण स्वतःचा विचार करतो ना तेव्हा आपण मोठे नाही होत. जेव्हा आपण काय करतो ग्रुपमध्ये काम करतो ना तेव्हा डेफिनेटली काय होते सांगा? मोठे होत असतो. असा विचार असता का माने की मला यायला पाहिजे त्याला येता का माने? तुम्हाला जे जे माहिती आहे ना ते दुसऱ्याला हेल्प करा या ग्रुपमध्ये किंवा कुठेही. तुम्हाला जे जे माहिती आहे ते करा. कारण काय होते बघा नॉलेज जेव्हा आपण दुसऱ्याला देतो ना तेव्हा त्याचं नॉलेज कमी होत नाही, उलट वाढतं. लक्ष आहे ना? त्यामुळे तुम्हाला जे काय माहिती आहे ते ग्रुपमध्ये तुम्ही काय करायचं शेअर करा. एकमेकांना मदत करायची आहे या ग्रुपमध्ये. आपल्याला यशस्वी व्हायचंय पण कसं? मला यशस्वी नाही व्हायचंय. आपण काय म्हणणार? आम्हाला यशस्वी व्हायचंय. हो सर. ओके. सगळ्यांना आपण काय करणार आहे वर घेऊन जायचंय आपल्याला. हे सगळेजण काय असायला पाहिजे? टॉपर बॅच मध्ये आपल्या टॉपर असायला पाहिजे. क्लिअर समजलं? त्यामुळे माझा स्वतःचा विचार न करता आपण सगळ्यांचा विचार करायचा आहे. ओके. चालेल. मला काय करायचं सांगा? 60 to 6 पर्यंत हे करायचं. काय करणार? काय करू चेंजेस सांगा पटकन. हॅलो. काय करू चेंजेस? पहिला नंबर कुठला असणार? पटपट बोला ना, आवाज येत नाही माझा. 60. 60. मग मी काय करणार इथे चेंज करणार. इथे मी काय लिहिणार? 60 लिहिणार. पुढे Decision work if x Huh? is less than 6. 6. 6. Print पुढे an animal descending -4. डिसेंडिंग नाही म्हणायचं. काय वापरायचा शब्द? डिक्रीमेंट. Decrement. डिक्रीमेंट म्हणजे कमी करणं. ओके. बाय हो सर. 6. डिक्रीमेंट बाय काय लिहिणार मी? 6 लिहिणार. म्हणजे कशाचं टेबल झालं माझं सांगा? 6चं टेबल झालं. पण ते कसं झालं सांगा? डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमामध्ये झालं. क्लिअर? येस सर. हो सर. हा कोणाला काय डाऊट आहे? कोणाला काय डाऊट आहे का? नो सर. ओके. आपण अनेक टेबल बनवूया. मला काय करायचं सांगा? 12चं टेबल बनवायचं पण उलट बनवायचंय डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. काय करू मी सांगा? सर 120 मातनावशी 120. सर x इज इक्वल टू 120 ओके. आणि त्यानंतर इफ x इज लेस देन 12 ओके. पुढे त्यानंतर प्रिंट x आणि त्यानंतर डिक्रीमेंट बाय 12. कोणाला डाऊट आहे का याच्यामध्ये? नो सर. कोणाला काय याच्यामध्ये डाऊट आहे का? हा नाही. कोणाला नाही. ओके. तर नाही आपण काय करतो माहितीये की मगाशी ज्याने ओळख करून दिली नाही त्याने पटकन ओळख करून देता. बाकीच्यांना पण तुमची नाव माहीत झाली. चला बाकी मगाशी तिघात जणांनी दिलेले बाकीच्यांनी पटपट द्या ओळख करून. मगाशी कोणी दिलेलं? अर्चितने दिलेलं आणि कोणी दिलेलं? मी हॅलो. रुद्र. रुद्रने दिलेलं आणि कोणीतरी दिलेलं. कोणी? हॅलो. चला पटपट सर, मी द्या, दिलेलं. पटपट. हा ओके. कोचरे ना कोचरेने दिलेलं. बरोबर? ओके. बाकीच्यांनी द्या ना पटकन द्या ओळख करून. हॅलो. सर मी हा बोल. सर मी आरुष हरीश शिंदे आहे. मी बारामतीत राहतो आणि सध्या इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. ओके.
बाकीचे बोला पटकन. हॅलो, पटकन बोला की रे. पटकन बोला. काय झालं? बोलायला पाहिजे हा. बोलणं नाही तर तुमचं नॉलेज दुसऱ्याला नाही समजणार. तुम्ही किती हुशार असा काही फरक नाही पडणार. ओके, अथर्वने आपलं नाव सांगितलं बघा. बाकीचे दोघे जण सांगा पटकन. आज जे काय झालं त्याच्यामध्ये कठीण काय वाटलं का तुम्हाला? नाही सर, काहीच नो सर. मजा वाटली? इंटरेस्टिंग होतं. ओके, मग तुम्ही काय करणार आहे सांगा. आज काय करणार बघा. तर तुम्हाला जे वाटतं ते फ्लोचार्ट बनवून तुम्ही पाठवणार. ग्रुपवर प्रत्येकाकडनं मला 2-2 तरी फ्लोचार्ट यायला पाहिजे. आज पाठवणार का उद्या पाठवणार तुमच्या शाळेचा अभ्यास सोडून करू नका. जर टाइम असेल तर प्रत्येकाने काय करायचं, वहीमध्ये 2 फ्लोचार्ट काढायचे, त्याला हेडिंग द्यायचं कुठला येतात. आता हा फ्लोचार्ट मी काय लिहिणार, नाव काय लिहिणार, मराठीत लिहा, इंग्लिशमध्ये कशाही मध्ये लिहा, काय प्रॉब्लेम नाही. ओके, इथे मी हेडिंग काय लिहिलं असतं, टायटल काय लिहिलं असतं, टेबल ऑफ वेल इन डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे 12चं टेबल उतरत्या क्रमाने 12चं टेबल. ओके, तुम्ही जो फ्लोचार्ट काढणार ना तो काय करायला पाहिजे, आपल्याला त्याला नाव द्यायला पाहिजे. ओके, म्हणजे आता किती जण आहेत बघा, 1 3 4 5 6 7 8 7 जण आहेत बहुतेक. 7 म्हणजे मला किमान 14 फ्लोचार्ट याच्यावर दिसायला पाहिजे ग्रुपवर. आज होणार का उद्या होणार, केव्हा करू, कारण 5 मिनिटाचं काम आहे, जास्त काम काय नाही. 5 ते 10 मिनिटं देऊ शकाल. 5 ते 10 सर, मिनिटं आजच. हो सर. ओके, टाइम लिमिट आपण किती देऊया? 9 पर्यंत. 9 पर्यंत. सर हॅलो, आज हो, सर. पाठवायचंय. आज पाठवायचं नाही होणार. चालेल. चालेल. आणि काय करायचं, तुमचं नाव पण तिथे लिहायचं. प्रत्येकाने आपलं नाव पण लिहायचं, कुठून आहे ते लिहायचं आणि इयत्ता पण लिहायची त्या फ्लोचार्टवर. ओके ओके. सर. सर माझा ओके. ह्याच्यानंतर क्लास. सर माझा काय ह्याच्यानंतर क्लास आहे 7 ते 9 ओके. पर्यंत आहे. मग ओके, मला 9 नंतर पाठव. 9 नंतर पाठव. सर माझा ओके. 8:30 ते 9:30 तास आहे. मग ओके, जर शक्य असेल तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पाठवा. सर किती पाठवते. बनवायचे? 2च पाठवा, मिनिमम 2. ओके सर. 2च पाठवा, मॅक्झिमम पण 2च पाठवा, जास्त नको. ओके, कंपल्शन नाहीये 9 पर्यंत पाठवा. तुमचं सगळं बाकीचं सगळं ऍडजस्ट करा. ओके, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके, हा, पण सगळ्यांना परफेक्ट समजलं का ते महत्वाचं आहे. सगळ्यांना परफेक्ट समजलं. हो सर. ओके, हो, दुसरी हो, गोष्ट सर. काय करा, मी एक ऍपची लिंक पाठवलेली आहे. सगळं आजचं रेकॉर्ड मी पाठवणार आहे, ते ग्रुपवरच पाठवणार, काय प्रॉब्लेम नाही. पण पुढची रेकॉर्ड लिंक जी असणार आहे ती तुम्हाला ऍपवर मिळणार आहे. तुम्ही पाहिजे तेव्हा वर्षभर केव्हाही बघू शकाल. ओके, पुढच्या वर्षी बघू शकाल, केव्हाही बघू शकाल. ओके, त्यामुळे मी काय करणार, आज पाठवतो, सगळं ग्रुपवर पाठवतोय. त्यामुळे मी जी ऍपची लिंक दिलेली आहे ना ती तुम्ही काय करा, डाउनलोड करून घ्या आणि इन्स्टॉल करून घ्या. ओके, तिथे तुम्हाला सगळं काय मिळणार, सगळं रेकॉर्डिंग वगैरे मिळणार आहे. आजचं तुम्हाला ग्रुपवर मिळणार. ओके, तर मी थांबू का? हो, सर. ओके, मजा आली? हो सर. मजा हो आली? सर. हो सर, खूप हो सर. खूप मजा आली. ओके, ओके, चालेल, चला थांबूया. बाय.